अकोला मूर्तिजापूर रोडवर येणाऱ्या येवता वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक व बोलेरो वाहनाला झालेल्या जोरदार धडकेत बोलेरो वाहनाचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने या घटनेत कुठलीही प्राणहानी झाली नाही। या वळणावर गतिरोधक बसविण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिक करीत आहेत। गतिरोधक न बसविल्यास या ठिकाणी एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज मंगळवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास शिवणी समोरील येवता वळणाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक तसेच बोलेरो कारमध्ये समोरासमोर भीषण धडक झाल्याने बोलेरो कारचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही। स्वामी समर्थ केंद्राची ही बोलेरो गाडी येवता मार्गे नागपूरकडे जाण्यासाठी टर्न घेत असताना नागपूरहून येणाऱ्या ट्रकने या बोलेरो गाडीला जोरदार धडक दिली। या अपघातात बोलेरो गाडीचे ड्रायव्हर साईडचे मोठे नुकसान झाले असून ट्रक चालक घटनेनंतर ट्रक घेऊन फरार झाला। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्वरित धाव घेत या गाडीतील जखमींना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी खासगी वाहनाने सरोपचार रुग्णालयात रवाना केले। या वळणावर गतिरोधक नसल्याने नेहमीच छोटे मोठे अपघात होत आहेत। परिसरातील नागरिकांनी या रस्त्यावर दोन्हीकडे गतिरोधक लावण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे, परंतु अद्यापही गतिरोधक न लावण्यात आल्याने एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बातमी लिहिस्तोवर जखमींची नावे कळू शकली नाहीत। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। या अपघाताची एका प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली। आज आता एक अर्ध्या तास आधी इथे जो ॲक्सिडेंट झाला आहे तर स्वामी समर्थक ची गाडी आहे। बहुतेक ड्रायव्हरचं नाव मला माहीत नाही, परंतु ते इकडून येवता मार्गे यांना नागपूरकडे जायचं होतं। त्यामुळे यांनी इथे टर्न करत असताना तिकडून येणारा नागपूरकडून येणारा जो ट्रक होता त्याने जोरात यांना धडक दिली, ज्याच्यामुळे हा ॲक्सिडेंट झालेला आहे। परंतु तेवढं चांगलं नशीब त्यांचं की जीवितहानी कुठली झालेली नाही आहे। तरी इथल्या लोकांच्या याच्यानुसार किंवा इथं बघितलेल्या रहदारीनुसार दोन्ही साईडला, एक नागपूर साईडला आणि एक मुंबई साईडला मोठं गतिरोधक जर दिलं तर होणारी जीवितहानी उद्याच्या भविष्यामध्ये वाचणार। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी शासनाला सांगू इच्छितो की इथे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने मोठे 2 गतिरोधक देण्यात यावे, ज्याच्यामुळे एखाद्या भविष्यात कुठला ॲक्सिडेंट होणार नाही।